नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात कुठेतरी दडलेला असतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की तरुण दिसणं म्हणजे फक्त त्वचा गोरी असणं किंवा केस काळे असणं. पण खरं सांगू का, हे पूर्ण सत्य नाही. आरशात दिसणारं रूप हे फक्त एक प्रतिबिंब आहे. खरं तारुण्य तर यात असतं की तुमचं मन किती प्रसन्न आहे आणि तुमचं शरीर आतून किती स्वच्छ आहे. मंडळी, आजकालच्या धावपळीत आपण इतके हरून गेलो आहोत की अनेक जण वयाच्या 30व्या वर्षीच थकलेले आणि वयापेक्षा मोठे दिसू लागले आहेत. पण दुसरीकडे काही माणसं अशी असतात ना, जी 60त असूनही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून आपल्याला प्रश्न पडतो की हे एवढे फ्रेश कसे? त्याचं गुपित कुठल्या महागड्या क्रीम्समध्ये नाही, तर त्यांच्या जगण्याच्या छोट्या छोट्या सवयीमध्ये असतं. जर तुम्हालाही वाटतं की वाढत्या वयाची सावली तुमच्या चेहऱ्यावर पडू नये, तर आज मी तुमच्यासाठी 20 असे सोपे नियम घेऊन आली आहे, जे तुम्हाला आयुष्यभर तरुण ठेवतील. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर स्वतःला पुन्हा नव्याने ओळखण्यासाठी आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला नियम, मिठाचे प्रमाण कमी करा. आहारात जास्त मीठ असल्यास शरीरात पाणी साठून राहते, ज्यामुळे चेहरा आणि डोळ्यांखाली सूज येते. कमी मीठ खाल्ल्याने त्वचा ताजेतवानी आणि फ्रेश दिसते, त्यामुळे नक्कीच मिठाचं प्रमाण कमी करा. दुसरा नियम आहे दुपारची छोटी डुलकी. दुपारी जेवणानंतर फक्त 15 ते 20 मिनिटांची शांत डुलकी घेतल्याने मेंदूला विश्रांती मिळते. त्यामुळे चेहऱ्यावरील थकवा दूर होऊन स्ट्रेस लेवल झपाट्याने कमी होते. पुढचा नियम आहे कोमट पाण्याचा वापर. अंघोळीसाठी किंवा चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नका. त्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी, सुरकुतलेली दिसते. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. पुढची टीप आहे खोबरेल तेलाचा मसाज. रात्री झोपण्यापूर्वी हातापायांना आणि चेहऱ्याला कोल्ड प्रेस म्हणजेच खोबरेल तेलाने हलका मसाज करा. यामुळे त्वचेतील लवचिकता टिकून राहते. पुढचा नियम आहे पोटाची स्वच्छता. ज्यांचे पोट साफ राहते त्यांची त्वचा नेहमी चमकते. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खा, कारण शरीरातील घाण बाहेर पडली की त्याचा ग्लो थेट चेहऱ्यावर दिसतो. मित्रांनो, यातले काही नियम तुम्हाला साधे वाटतील, पण त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही जास्त होतो. आता पुढे जे नियम मी सांगणार आहे ते विशेषतः शरीराला सुडौल आणि तरुण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा नियम आहे प्रोटीनयुक्त आहार. वाढत्या वयानुसार शरीरातील स्नायू ढिले पडतात. आहारात डाळी, कडधान्य, पनीर किंवा अंडी यांचा समावेश केल्यास शरीर सुडौल आणि फिट राहते. पुढची टीप आहे रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा. सूर्यास्तानंतर शक्यतो लवकर जेवा. यामुळे रात्री शरीराला पचनाऐवजी पेशींच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करता येते, जे तरुण राहण्यासाठी खूप गरजेचे आहे. मोबाईलचा मर्यादित वापर. मोबाईलमधून निघणारा ब्लू लाईट त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवतो. तसेच खाली वाकून मोबाईल पाहिल्याने मानेवर लवकर सुरकुत्या पडतात. फक्त मोबाईलचा एवढाच दुष्परिणाम नाही, तर मोबाईलमुळे अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे शक्यतो मोबाईल कमी वापरा. पुढचा नियम आहे प्राणायाम आणि दीर्घ श्वसन. दररोज किमान 10 मिनिटे प्राणायाम करा. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक लाली येते. पुढचा अतिशय खास असणारा नियम आहे तांबे आणि लोखंडी भांडी. जेवण बनवण्यासाठी लोखंडी कढई आणि पाणी पिण्यासाठी तांब्याचे भांडे वापरा. यामुळे शरीराला आवश्यक खनिजे मिळतात आणि रक्ताची कमतरता भासत नाही. पुढचा अगदी सोपा नियम आहे हिरवा पाला आणि कडुनिंब. आहारात कडुनिंबाचा समावेश केल्याने किंवा पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते, ज्यामुळे पिंपल्स आणि डाग येण्याची समस्या कायमची दूर होते. पुढचा नियम आहे नैसर्गिक मसाल्यांचा वापर. आहारात दालचिनी, काळी मिरी आणि लवंग यांचा समावेश करा. हे मसाले अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहेत, जे वाढतं वय रोखण्यास मदत करतात. पुढचा नियम आहे सांध्यांची हालचाल. वय वाढले की सांधे आखडतात. दररोज सांध्याचे छोटे व्यायाम केल्याने शरीर लवचिक राहते आणि चालण्या बोलण्यातला तरुणपणा कायम राहतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात येते का, हे छोटे बदल आपल्या आयुष्यात किती मोठी क्रांती घडू शकतात.
आता आपण अशा नियमांकडे वळतोय जे थेट तुमच्या मनाच्या आनंदाशी आणि आरोग्याशी संबंधित आहेत. पुढचा नियम सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा म्हणजे प्लास्टिक टाळा. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी किंवा प्लास्टिकच्या डब्यातील गरम जेवण खाणे बंद करा. यातील रसायने हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे म्हातारपण लवकर येते. साखरेला पर्याय. साखरेऐवजी मध वापरा. मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे शरीराला आतून आणि बाहेरून हायड्रेट ठेवते आणि चेहरा मऊ ठेवते. सनस्क्रीनचा वापर. घराबाहेर पडतानाच नाही तर घरात असतानाही सनस्क्रीन लावा. हे सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण करून अकाली वृद्धत्व रोखण्याचे सर्वात मोठे साधन आहे. सर्वात स्वस्त आणि सगळ्यांसाठी उपयोगी असणारा नियम म्हणजे हसण्यावर भर द्या. हसल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि हॅपी हार्मोन्स स्त्रवतात, जे कोणत्याही क्रीमपेक्षा जास्त तुम्हाला तरुण ठेवतात. पुढचा नियम दही. आहारात दह्याचा समावेश करा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी उत्तम असते आणि यामुळे पचनसंस्था मजबूत राहते. सर्वात सोपा नियम निसर्गाच्या सानिध्यात वेळ घाला. आठवड्यातून एकदा तरी बागेत किंवा झाडांच्या सानिध्यात जा. शुद्ध हवा आणि निसर्गाचा हिरवा रंग मनाला उभारी देतो, जी तरुण राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पुढचा सर्वात महत्त्वाचा नियम सकारात्मक विचार. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. मनाचा आणि शरीराचा जवळचा संबंध असतो. मनात सतत द्वेष किंवा राग असेल तर चेहरा म्हातारा दिसू लागतो. नेहमी सकारात्मक आणि शांत राहा. मंडळी, जाता जाता एकच सांगेन, तुमचं शरीर हे एक मंदिर आहे, त्याची पूजा करा. हे 20 नियम तुमच्या आयुष्यात जादू करतीलच, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे आणि ओठांवर प्रामाणिक हसू आहे, तोपर्यंत तुम्हाला म्हातारपण स्पर्शही करू शकणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, ते उत्साहात जगा. जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.